हा जो आहे हा कॉम्बो सेट म्हणजे काय तर 3 रांगोळ्याचा सेट केलेला आहे. त्याचं कारण पण मी सांगते की का सेट तसा केलेला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मला एकच रांगोळी हवे, पण मी तसं शक्यतो देऊ शकणार नाही, तुम्ही तसं मागू नका. सो 3 रांगोळ्यांचा असा सेट केलेला आहे. तर हे बघा, हे डिझाईन तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला कशाची आठवण करून देईल. हे पैठणी स्टाईल वाटते ना डिझाईन. तुम्ही सगळेजण काही काही बायका खूप छान पैठणीचं डिझाईन म्हणजे रांगोळीमध्ये करतात की अक्षरशः पैठणी पसरली आहे का काय असं वाटतं. पण प्रत्येकीला तसं शक्य नाहीये की पैठणी काढणं. सो मी काय केलं, प्रत्येक सोयीचं व्हावं तुम्हाला पैठणी स्टाईल मधलं आपलं डिझाईन आपल्या घराच्या दारात असावं, तर त्यासाठी मी हे पैठणी स्टाईल मधले मोर आणि त्यांची फुलं अशा टाईप मधलं हे डिझाईन तयार केलेलं आहे. 11.5x11 असा साईज आहे. तर ह्याच्यामधली आणि पुढची गंमत मी सांगते तुम्हाला, जरा वेट करा. 3चा कॉम्बोचा सेट आहे. हे जे दुसरं डिझाईन आहे ह्याच्यामध्ये, तर मी हे नथीचं केलेलं आहे. तुम्ही पण नथी काढल्या असतील बऱ्याच जणींनी, मला आयडिया आहे. सगळ्या जणी खूप छान काढतात रांगोळी. सो हे नथीचं डिझाईन मी केलेलं आहे. म्हणजे पटकन आपल्याला दारात काही वेळेला असं वाटतं की हळदी कुंकू हा आपल्या भारतीयाचा एक महत्वाचा भाग आहे. सो हळदी कुंकवाच्या दिवशी जर आपल्याला दारात अशी नथ काढता आली तर किती छान दिसेल. सो त्यासाठी मी हे हळदी कुंकवासाठी म्हणून खास, म्हणजे संक्रांत हळदी कुंकू असेल, चैत्रातलं हळदी कुंकू असेल, नवरात्रातलं असेल, गणपती गौरीचं हळदी कुंकू असेल, त्या सगळ्यासाठी म्हणून खास ही मी नथीचं डिझाईन तयार केलेलं आहे. आणि ही जागा मोकळी सोडलेली आहे त्याचंही कारण मी सांगते तुम्हाला. थोडंसं इकडे लक्ष द्या. तिसरं डिझाईन केलं आहे हे खास 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 म्हणजे दिवाळी लक्ष्मी पूजन ह्यासाठी हे केलेलं आहे. लक्ष्मी आहे ही. लक्ष्मीच्या साईडला हे 2 समया पणत्या टाईप मध्ये केलेलं आहे. तिच्या हातात कमळ आहे. अगदी टिपिकल रांगोळीचं डिझाईन आहे, म्हणजे आपण ठिपक्यांची रांगोळी काढत होतो तशा टाईप मधलं. आणि लक्ष्मी असल्यामुळे लक्ष्मी पूजनला हे अतिशय सुंदर दिसणार आहे. ह्याच्यातली मी रांगोळी भरलेली पण आहे, त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. आता मी सांगते हे 3 कॉम्बोचा सेट घेण्यामागचं कारण. हे 3 कॉम्बो सेट बरोबर मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये मी असे आयडिया केले की मी हे, एक मिनिट असं उलट करते आम्ही. हा, आता ते दिसतंय का बरोबर तिकडून? त्याच्याबरोबर मी असे तयार केलेले आहेत, लेटरिंग्स तयार केलेले आहेत, जे आपण रांगोळीमध्ये आपण काय सुस्वागतम जर आपल्याला लिहायचं असेल रांगोळी दारामध्ये, किंवा हळदी कुंकू असं जर लिहायचं असेल तर त्याच्यासाठी मी हे असे अॅक्रेलिक मधले लेटरिंग्स तयार केलेले आहेत. दिवाळीसाठी असं लेटरिंग आहे. हे शुभलाभ, दिवाळीसाठीच आपण शुभलाभ लिहू शकतो. नंतर संक्रांत हळदी कुंकू म्हणून स्पेशल केलेलं आहे संक्रांत. आणि दसरा दिवाळी हे आपले महत्वाचे सण आहे. आणि सुस्वागतम हे कुठल्याही आपल्या समारंभांना फंक्शन्सना ते आपण लिहू शकतो. आणि हे छोटं त्याच्याबरोबर स्वस्तिक देणार आहे, शुभचिन्ह म्हणून आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला तशा टाईपमध्ये तुम्ही ते अरेंज करू शकता. तर आता मी याच्यामध्ये दाखवते तुम्हाला की हे मी कसं केलेलं आहे. तुम्हाला आता केलेलं आहे ते तुम्हाला आयडिया येण्यासाठी दाखवते. कॅमेरा असं धरतो, कॅमेरा इथे धरतो. हा, हे बघा दिसतंय तुम्हाला. हा, आता ही जी रांगोळी आहे ही अशी धरू का? हा, अशी धरते. येस, ही जी पैठणी स्टाईल मधली रांगोळी आहे ती पैठणीचा जो एक कलर असतो की जो बेसिक, तो कलरच मी इथे हे केलेला आहे. तुम्हाला एक छान आयडिया यावी म्हणून. आणि हे दसऱ्याचं लेटरिंग इथे ठेवलेलं आहे, 2 स्वस्तिक ठेवलेलं आहे. तुम्हाला ही रांगोळी समजा पैठणी स्टाईल मधली दसऱ्याला न काढता दिवाळी पाडव्याला समजा जर काढायची असेल तर हे दसरा लेटरिंग हे बघा तुम्ही असं काढा आणि तिथे खूपच सुंदर म्हणतात. थँक्यू राजश्री. तिथे तुम्ही असं हे दिवाळीचं लेटरिंग ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला लक्षात आता आयडिया आली का की मी काय म्हणते ते, की कॉम्बो मी का केलेला आहे ह्याचं तुम्हाला आता लक्षात येईल. तर इथं तुम्हाला दिवाळीच्या वेळी तुमच्याकडे काहीतरी साधं फंक्शन आहे घरामध्ये, तुम्ही इन्व्हाइट केले हे आहे,
तुमची वास्तुशांत आहे किंवा काय, तर तुम्हाला इथे फक्त सुस्वागतम लिहायचंय. तर जे सुस्वागतमचं जे लेटरिंग होतं, सुस्वागतमचं हे जे लेटरिंग आहे हे दिवाळी काढायचं आणि तिथे सुस्वागतम ठेवायचं. मग तुम्ही हीच रांगोळी वेगवेगळ्या सणांसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यासाठी मी हे कॉम्बोची प्राइस सांगते तुम्हाला. आधी हे दाखवते तुम्हाला हे कलर्स कसे दिसत आहेत ते. हे बघा, ही जी मी केलेली आहे ही दुसरी रांगोळी तुम्हाला दिसते. सुस्वागतम संक्रांत हळदी कुंकू. तुम्हाला वाटलं नुसतं सुस्वागतम ठेवा तर नुसतं सुस्वागतम ठेवा. तुम्हाला वाटलं नुसतं सुस्वागतम हळदी कुंकू ठेवा, समजा संक्रांतीचं नाही आहे, चैत्रातलं आहे, तर सुस्वागतम हळदी कुंकू एवढं जरी ठेवलं तरी चालणार आहे. किंवा तुम्हाला वाटलं की हे हळदी कुंकू वगैरे सगळं इथे खाली घ्यायचं आणि इथे छोटंसं खायचं पान आणि सुपारी जरी ठेवली तरी सुंदर दिसणार आहे, कारण हा लाल रंग वापरलाय त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून ते सुंदर दिसणार आहे. संस्कृती थँक्यू संस्कृती, तुमचा रिप्लाय मी वाचलात आता. सो ही तिसरी, आता मी तिसरी रांगोळी दाखवते तुम्हाला. ही जी आहे ही तुम्ही आता बघू शकता, लक्ष्मीपूजनसाठी काढलेली लक्ष्मी. आता तुम्हाला दिसत असेल ती लक्ष्मी किती छान दिसते रांगोळीचे कलर भरल्यानंतर. आणि हे शुभ लाभ हे खास या रांगोळीसाठी केलेलं आहे, कारण इथे जागा थोडीशीच होती, त्याच्यामुळे मी इथे शुभ लाभ हे तेवढ्यासाठी खास केलेलं आहे. तुम्ही हे शुभ लाभ दुसरीकडे तुम्हाला वापरायचं असेल तरीही वापरू शकता. तर ही खास लक्ष्मीपूजनसाठीच रांगोळी मी तयार केलेली आहे. सो तुम्ही असे माझ्या या 3 कॉम्बो सेटचा बरोबर हे सगळे लेटरिंग्स मिळणार आहेत तुम्हाला, जे तुम्ही ह्या रांगोळीमध्ये काढा किंवा तुमच्या दुसऱ्या कुठल्याही रांगोळीमध्ये काढा. हे तुम्हाला दिसत आहेत ना, हे तिन्ही आता तुम्हाला रांगोळ्या दिसत असतील. सो ह्या 3 कॉम्बो सेटची किंमत तुम्हाला आता माहिती हवी असेल. हे 3